तुमचं घर मोडा आणि आमच्या घरात भाड्याने या. मी म्हणलं जीव गेला तरी चालेल 72, पण स्वाभिमान विकून कधी विकला जाणारा भाग नाही. मी आताही मंत्री राहिलो, आताही मला आताही विचार करू. तो म्हणलं नाही, तुमच्या आता अस्लुबाला सुद्धा मला यायचं नाही, हात जोडून यायचं. का? पुरोगामी म्हणायचं आणि पुरोगामी विचार खतम करायचं. त्या पक्षाचं नाव आहे भारतीय जनता पार्टी. जाती जाती भांडण लावायचं, खाजगीकरणाला प्रोत्साहन द्यायचं. मी त्या प्रशासनात होतो, मी कॅबिनेट मंत्री होतो, पण मी काही त्यांचं ऐकत नव्हतो. माझ्या बुद्धीला पटेल तेच चालायचो. म्हणून 5 रुपये दुधाला दर देणारा पहिला मंत्री ठरलो नाही माझ्या काळात दुधाला दर दिला. आणि मला तुम्हाला सांगू इच्छितो, आमची त्यांची भांडणं तात्विक होती. आम्ही नाहिरे वर्गाचं प्रतिनिधी होतो आणि ते आहिरे वर्गाचे मालक होते. ते वाड्याची राजकारण करत होते, आम्ही गावगाड्याचं राजकारण करण्याची सुरुवात केली. म्हणून शेतकरी चळवळ असू द्या, मागल्या 1.5 महिन्यात खासदार साहेब मी बच्चू कडू 3 लाख लोक गोळा केले, तरुण पोरं केली. आम्ही सांगितलं मुख्यमंत्रीच्या बांगल्यावर धडकता, ते घाबरले. त्यांनी काय केलं, कोर्टातून आम्हाला अटक करायला तिघाला समज पाठवून. आम्ही पोलिसला सांगितलं आम्ही चित्तू जेलमध्ये बसायला. प्रशासन विनंती करायला लागली. त्यांनी हेलिकॉप्टर पाठवलं, ती तारीख देत नव्हते. शेतकऱ्याला कर्जमाफी कोरा करू कोण म्हणत होते? राज्याचे मुख्यमंत्री फडणवीस साहेब. इलेक्शनच्या वेळेस म्हणत होते का नाही, शेतकऱ्यांनो शेतकरी तुमचा 7-12 कोरा करू. आम्ही म्हणलं कोरा करू तुम्हीच म्हणलाय, त्याचा अभिवादनाची तारीख द्या ना. लग्न जमवलंय आणि तारीख ठरवलं ना. म्हणून 30 जूनची तारीख घेतली. खासदार साहेब मी तुम्हाला नम्रपणे सांगतो, 35,000 कोटी आम्ही त्यांच्या बापाकडून मंजूर माफ करून घेणार आहे. नाहीतर 1 तारखेला पुन्हा आंदोलन आमचं असेल. आणि भारतातून ज्या जाणाऱ्या रेल्वे आहेत त्या रेल्वेच आम्ही अडवणार. रेल्वेत आम्ही जेलमध्ये जाऊ. शेतकऱ्यांच्या हितासाठी जे जे काय करता येईल ते करण्याचं काम करू. भाजपनं दुसरा नाव काय टाकला, मराठा विरुद्ध ओबीसी, ओबीसी विरुद्ध एससी, एससी विरुद्ध धनगर, माळी, उडी, आदिवासी. परत मुसलमान. त्या मुसलमानाने आपलं काही खाल्लं नाही खासदार साहेब. या देशात 11,000 कलेक्टर आहेत, त्यात एक बी बिचारा कुलट करत आहे. अंड्याचं दुकान टाकते, कुठतरी गॅरेजचं दुकान टाकते, त्याला भागीदारी नाही, काही देखील नाही, आणि त्यांना दुश्मन बनायची भूमिका केली. ही कोण करतंय? त्यांचा थिंक टँक करतो, थिंक टँक. ते बहुजन समाजाला ओळखलं पाहिजे. आणि खासदार साहेब आणि विक्रमदादा, तुम्ही आम्ही पाहुणे आहे. शाहू महाराजांना स्वतःची बहीण आमच्या घरी दिली, होळकरांच्या घरी पहिली दिली. आणि आता जो नगराध्यक्ष आहे तो माझा जावईच आहे, माझ्याच गावातली मुलगी दिलेली आहे. आणि तुम्ही एक आहे. जाती जाती